पतीची हत्या आणि पत्नीचं अपहरण केल्याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या पत्नीची अपहरण केलं गेलं तिचा भाऊ आणि आई यांनीच अपहरण केल्याची जी बाब आहे ती समोर आली होती। आज खरं तर आरोपींना अटक करण्यात आली आहे। खेड न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं होतं। आपल्यासोबत आरोपींचे वकील निलेश आंधळे आहेत। मला सांगा नक्की आज कोर्टामध्ये काय झालं, किती आरोपी अटक आहेत? आज न्यायालयामध्ये आरोपींपैकी जी पीडित आहे त्या पीडितेची आई, तिचा सक्का भाऊ आणि त्याचा एक मित्र अशा तिघांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांना आज दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं। त्याच्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने 3 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये आम्ही युक्तिवाद केलेला आहे की मुळातच जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीने ज्या फॅक्ट्स आहेत त्या लपवलेल्या आहेत। त्याचा यापूर्वी जो झालेला विवाह आहे तो लपवलेला आहे आणि ही फिर्याद दाखल केलेली आहे। त्यामुळे कायद्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा प्रथम विवाह झालेला असताना दुसरी जी आहे ती त्याची पत्नी होत नाही। त्यामुळे ही जी फिर्यादच आहे तीच मुळात चुकीची आहे असं आम्ही याच ठिकाणी युक्तिवाद जो आहे तो न्यायालयासमोर केला आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं की हे जे बाकीचे आरोपी आहेत 4 वाहने ती जप्त करायची, तसेच बाकीचे जे आरोपी ते निष्पन्न करायचे। पण मुळातच काल आपण दिवसभरात सगळ्यांनी पाहिले की मीडियामध्ये सगळे फुटेजेस आहेत आणि सगळ्या आरोपींची नावं निष्पन्न आहे। त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद आमच्या वतीने त्या ठिकाणी न्यायालयामध्ये केलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने पाहिलं की ह्या मुलीचं अपहरण केलं गेलं होतं, ह्या मुलीला काल पोलिसांनी खरं तर शोधून काढला। नक्की या मुलीची काय मागणी होती, पोलिसांनी जी चौकशी केली काय या दरम्यान स्पष्ट आलं? मुळातच ह्याच्यामध्ये ती जी पीडित आहे तिचा जबाब मेहरबान न्यायालयासमोर येणं गरजेचं आहे। तिचं ह्याच्यामध्ये काय म्हणणं आहे, तिची आई आणि तिचा भाऊ जर तिला घरी घेऊन जात असेल तर ती तिच्या आई वडिलांकडे किंवा तिच्या कुटुंबियांकडे जात आहे, त्यामुळे ते अपहरण होऊ शकत नाही। त्यामुळे ती त्याच्यामध्ये काय म्हणतील, तिचा जो जबाब झालेला आहे तो मेहरबान न्यायालयासमोर येणं गरजेचं आहे असं प्रकर्षाने आम्ही न्यायालयासमोर मांडले। आज न्यायालयाने काय खरं तर त्यांच्या बाबतीत ऑर्डर काढली? न्यायालयाने 7 तारखेपर्यंत जी पोलीस कोठडी आहे ती पुढील तपासात आम्ही त्यांना दिलेली आहे। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर पोलिसांनी आरोपीला अटक केली। अटक केल्यानंतर आज न्यायालयामध्ये दाखल केलं। 7 तारखेपर्यंत या आरोपींना जी न्यायालयीन कोठडी आहे ती सुनावलेली आपल्याला पाहायला मिळते। सुनील शेळे, TV9 मराठी, खेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।